यांच्या वडिलांबरोबर आणि बापूसाहेब देशमुख ज्येष्ठ नेते होते तालुक्यात, त्यांच्याबरोबर आम्ही काम चालू केलेले काँग्रेसमध्ये. आणि आता हे आम्हाला ही शिकवतात म्हणजे किती उलटी बाजू आहे. आणि साहेबांना जर एक कुठल्या कामाच्या बाबतीत जर शिंदे साहेबांना आपण सांगितलं तर ती काम तडीला गेल्याशिवाय कधीच राहत नाही. त्याच्यामुळे मी सांगितलं की पश्चाताप तुम्हाला होणार नाही. तालुक्यात काम करीत असताना साधा प्रश्न एक MIDC जो होता, मी म्हणलं आमच्या भागाला आवश्यक कोर्सेस बाग आहे, तिकडे MIDC करा. साहेबांनी आमच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी तिकडे MIDC केली. तर ह्यांच्या इतका पोटात गोळा उठलाय, तिथं MIDC होणार नाही, तिथं कंपन्या येणार नाही, तिथं काय रेल्वे स्टेशनच जवळ नाही, तिथं विमानतळ जवळ नाही. आता विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि MIDC काय संबंध आहे? त्यांना म्हणलं आम्ही खाजगीत बोलताना सांगितलं की तुम्ही खंडाळा आणि कुंभळी दोन्ही लोकेशन टाका नगरला. आंतरनगरला पुण्याच्या जवळ आहे आणि रेल्वे स्टेशन नगरला आणि दौंडला आहे. दोन्ही ठिकाणचं अंतर टाका. सारखंच अंतर भरल्याशिवाय कमी भरणार नाही. पण खोटं बोलायचं, पण रिटर्न बोलायचं आणि मी करतो तीच सगळं खरं, दुसरे करते ती काहीच नाही. अशा पद्धतीची जी आपल्या तालुक्यात प्रवृत्ती आली, ती प्रवृत्तीला आपण सर्वांनी आता साथ देऊन ती परत कशी जाईल एवढ्यासाठी सर्वांनी आपल्याला मदत करावी. ही प्रवृत्ती गेल्याशिवाय तालुक्याचा विकास आणि तालुक्याचं भलं होणार नाही. त्यांच्याकडे बोलण्याची भाषा, त्यांना वाटतं हे कार्यकर्ते म्हणजे बारामती ऍग्रोचे कर्मचारीच आहेत अशा पद्धतीची वागणूक होते. आणि जवळून एकदम पाहिलेलं आहे की त्यांची काय वागणूक आहे, त्यांची बोलण्याची भाषा काय, बोलणं काय असावा, बोलणं कसं असावा हे त्यांच्याकडे कुठलेही नाही. आम्ही सुद्धा विरोधी पक्षात तिकडे काम केलं, पण शिंदे साहेबांनी कधी आम्हाला असं आमच्या बाबतीत भाषा वापरली नाही. किंवा आम्ही जरी त्यांच्याकडे नव्हतो, विरोधी पक्षात होतो, तरी सुद्धा आम्ही जर फोन केला तर कमीत कमी आदराने विचारपूस करून ते काम करतो नाही काहीतरी व्हायचं. पण आता दिसतं स्वतः फोटो जर एखाद्या कार्यकर्ता इकडे तिकडे गेला की विचार नव्हती, म्हणजे काय कुणी कुणाबरोबर बोलायचं नाही, कुणी कुणाबरोबर जायचं नाही. मग तुम्ही मात्र कुणापाशी जायचं, इकडं गडकरी साहेबांकडे जायचं, तिथं फोटो काढायचा, तो टाकायचा इकडं. काय संबंध तुमचा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडे जाण्याचा? काय तुम्ही करता? म्हणजे सगळं भूल भुलाया चाललेलं आहे. ही फक्त फसवी देत आणि मग ते आम्ही केलं. आता ती यादी टाकली, सगळी साहेबांनी मंजूर केली, ते म्हणजे आम्हीच केली. असं खोटंच बोलायचं म्हणलं त्याला ही नाही. तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य आहे आणि तुम्ही हा निर्णय सगळ्यांनी साथ द्या. आणि आलेलं पार्सल आपल्याला सर्वांनी परत पाठवायचं. 400 साहेबांनी केलंच आहे ना. ती पारपूर्वी पाहिलं का आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात, म्हणजे असे अनेक काम आहेत की साहेबांनी सांगण्यासारखे की कितीतरी उदाहरणे. पण ह्यांची बोलण्याची भाषा ही अजिबात योग्य नाही. यांना वाटतं आपण कर्मचारीच आहोत, या पद्धतीत ती वागणूक देते. तुम्ही माझ्यापेक्षा जवळून इथल्या काही कार्यकर्त्यांनी अनुभव घेतलेला असेल त्यांचा आणि होते त्या पद्धतीत आता आपण जे निर्णय मला फोन करा. तुम्हाला मी कुठं पक्षाला फोन देणार नाही. तुमचं काम कोणी सांगा, तुमच्या यादीने काम केलं, तुम्ही कुणी काम सांगा, तुमचं 100% कोणत्या अधिकाऱ्याकडे काम असू द्या. ग्रामसेवक पासून प्रांतपर्यंत तुमचं कोणाचंही काम करून दिले आहे. आणि अजून देणार आता वेळ नाही बोलायला, तरी रोहित पवार बोलतो. मी तुमचे काम करत असताना मला रोहित पवार एवढा त्रास दिला. माझ्या मुलाची नोकरी गावी 2.5 वर्ष माझा मुलगा घरी होता आणि तीच नोकरी रामचंद्र साहेबांनी परत गावामध्ये होता वाढून दिला, पगार वाढून दिला. असं रामचंद्र काम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात पुन्हा कुठे होऊन देणार नाही. तुमची सर्वांची कामं करून द्या असा मी तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो.